मी डॉक्टर के.व्ही. फडतरे मुंबई निमा शाखेचा गेली 2 वर्ष अध्यक्ष होतो आणि मुंबईमध्ये गेली 43 वर्ष वैद्यकीय सेवेची प्रॅक्टिस करतोय। मला गेल्या 10 वर्षापूर्वी मानेचा त्रास होता, त्यामुळे मी मानेची सर्जरी करून घेतली। डिकॉम्प्रेस स्पायनल कॉम्प्रेस झाले होते, त्यामुळे ती लॅमिनेटोमी करून घेतली। त्यानंतर 10 वर्षानंतर परत मला पायाला टिंगलिंग नमनीचा त्रास सुरू झाला। नंतर परत लंबर सर्जरी सजेस्ट केली डॉक्टरनी। परत मी ती सर्जरी गेल्या वर्षी केली। सर्जरी केल्यानंतर देखील माझा जो बेसिक प्रॉब्लेम होता तो काय कमी झाला नव्हता। 2 सर्जरीनंतर आता परत मानेचा पायातून हातातून मुंग्या येणं सुरू झाले आणि मला परत 3रं ऑपरेशन करायचं सजेस्ट केलं। मला त्यानंतर 3रं ऑपरेशन करायला सांगितल्यानंतर मी ते नकार दिला। नंतर मला पारसनाथ क्लिनिकची मिळाल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि मला त्यांनी हे सजेस्ट केलं की ही आमची ट्रीटमेंट तुम्ही पूर्ण करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल। मी विश्वास ठेवून ही ट्रीटमेंट पूर्ण केली आणि मला 15 दिवसातच 50% फायदा व्हायला सुरुवात झाली आणि आता मी 1 महिना पूर्ण झाला आहे। मला जवळ 90% 100% म्हणायला काही हरकत नाही, एवढा मला फायदा झाला। आता मी माझ्या क्लिनिकमध्ये रेग्युलर जातोय। मी पूर्वी प्रवास करता येत नव्हता, प्रवास करतो। कालच मी सातारा सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न आलो, मला काही प्रॉब्लेम झाला नाही। पायातनं मुंग्या येत नाहीत, काय नाही। त्यामुळे मला SRDPचा अतिशय फायदा झाला आहे। ह्यांचा मी पूर्ण आभारी आहे आणि मी माझ्या सर्व पेशंटना पण सजेस्ट करतोय आणि इतर लोकांना आवाहन करतोय की तुम्ही हा जो प्रॉब्लेम असेल तर ऑपरेशनकडे न जाता सर्वप्रथम तुम्ही SRDPची उपचार पद्धती करून घ्या। मला खात्री आहे तुम्हाला 100% फायदा होईल, तुम्ही ऑपरेशनपासून मुक्त व्हाल।